तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीच्या समोर वल्लरीचा खरा चेहरा आलेला असतो. आत्तापर्यंत वल्लरीने काय केलं, अर्णव आणि अंजलीमध्ये अजून कसं भांडण लावता येईल याकडे तिने लक्ष दिलं, जेणेकरून इथे अंजली ईश्वरीचा राग करेल आणि तिला घरातून हकलून देईल. या कारणाने वल्लरीने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं. अर्णवचा अंजलीवरती खूप जीव आहे. आपल्या बहिणीला ईश्वरीमुळे त्रास होतोय हे समजल्यानंतर अर्णव ईश्वरीला तिच्या घरी पाठवेल की काय असा गैरसमज वल्लरीचा असतो आणि म्हणून ती अर्णव आणि अंजलीमध्ये भांडण लावण्यासाठी एक चान्ससुद्धा मिस करत नसते. पण प्रेक्षकांनो, अंजलीच्या समोर वल्लरीचा खरा चेहरा आलेला असतो. तर इथे वल्लरीने राकेशच्या थोबाडीत दिलेली असते. वल्लरीने राकेशच्या थोबाडीत देताच इथे अंजलीने तिचा सगळा माज उतरवलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ अशी गत झालेली असते. आणि तेव्हा इथे आता मामीला अंजलीसमोर कसं काय खाली पाडायचं याचा प्रयत्न ईश्वरीने केलेला असतो. आत्तापर्यंत मामी जे करत आली आहे ते ईश्वरीने केलेलं असतं. आणि तेव्हा इथे आता दोघांच्या भांडणामध्ये इथे ईश्वरीचा चांगला लाभ झालेला असतो. कारण का, तर अंजली वल्लरीपासून दूर झालेली असते आणि ईश्वरी आणि अंजली दोघीजणी पुन्हा एकत्र आलेल्या असतात. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता राकेश अर्णव आणि ईश्वरीला सांगत असतो, मला काही आठवत नाही, मी तुमच्याबरोबर घरी नाही येणार. तेव्हा अर्णव आपला मोबाईल काढतो आणि त्याच्यामध्ये अंजली आणि राकेशच्या लग्नाचा फोटो दाखवतो आणि तो म्हणतो की तू माझ्या बहिणीचा नवरा आहेस, त्यामुळे तुला यावं लागेल. आता तुला तुझी ओळख आठवत नाही आहे, पण तू माझ्या बहिणीचा नवरा आहेस, तुला आता मुलगीसुद्धा झाली. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे, मी येईन, पण मला तुमच्या बहिणीबरोबर थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा एकांतात राकेश आता अंजलीला म्हणत असतो, हे बघा, मला काही आठवत नाही आहे, तुमचा भाऊ मला बाहेर भेटला, त्याने मला सांगितलं की आपलं लग्न झाले, आपल्याला बाळसुद्धा आहे, हे मला आत्ताच कळलं, मला काही आठवत नाही आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर घरी येईन, पण आपल्यामध्ये दुसरं कुठलंही नातं नसेला, उगाच माझ्यावरती जबरदस्तीने कुठलंही नातं लादू नका, तरीच मी तुमच्यासोबत येईन, नाहीतर येणार नाही. तेव्हा अंजली म्हणते, लग्नाचा फोटो बघितलात तरीसुद्धा तुम्हाला आपलं लग्न, आपल्या या आठवणी आठवल्या नाहीत का? तो म्हणतो, नाही, मला काहीच आठवलेलं नाही आहे. जर तुम्ही मला माझी स्पेस देणार असाल तरच मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे. जोपर्यंत मला सगळं आठवत नाही तोपर्यंत कुठलंच नातं लादू नका. अंजली म्हणते, ठीक आहे, सोबत यायला तयार आहात हेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा इथे आता घरी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली असते स्वागताची. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली बाळाला घेऊन आणि राकेश, ईश्वरी, अर्णव, मामी सगळेजण घरी आलेले असतात. तेव्हा घराचा दरवाजा उघडल्यानंतर वेलकम असं आता मामा जोरात म्हणतात. तेव्हा राकेश घाबरतो. तेव्हा मामा म्हणत असतात, जावई बापू, अहो घाबरू नका, अहो हे तुमचंच घर आहे आणि आम्ही सगळी तुमचीच माणसं आहोत. तुम्हाला आता काही आठवत नसेल, पण काही हरकत नाही, हळूहळू तुम्हाला सगळं काही आठवेल. तेव्हा इथे अंजलीची बाळाची आता दृष्ट काढायची वेळ आलेली असते. तेव्हा इथे मामी ही बाहेर उभी असते. तेव्हा घरामध्ये येत असताना आजी म्हणते की अंजली बाळाला घेऊन तशीच येऊ नकोस. मामा म्हणतात, या या आतमध्ये या. आजी म्हणते, अरे लगेच कुठे आतमध्ये या, बाळाची आणि अंजलीची दृष्ट काढायला नको का? ईश्वरी, ये बरं, बाळाची दृष्ट काढ. तेव्हा इथे आता ईश्वरी अंजलीकडे बघते. अंजली काही बोलायला जाणारच असते. ती म्हणत असते, नाही नको मामी, तू माझी आणि बाळाची दृष्ट काढ. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, का काय झालं, त्यांनी दृष्ट काढली तर काय होईल, चांगल्या आहेत त्या, जेव्हा मी बाहेर पडलो होतो तेव्हा त्यासुद्धा मला शोधायला आल्या होत्या, मग त्यांना का तू दृष्ट काढू देत नाही आहेस बाळाची? तेव्हा माफ करा, मला काही आठवत नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांनी हे केलं तर त्यांना नकार का देताय तुम्ही? तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली आता गप्पच बसते. तेव्हा ईश्वरी म्हणते, काही हरकत नाही,
मामी घ्या तुम्ही बाळाची दृष्ट काढा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मामी बाळाची दृष्ट काढते, अंजलीवरून भाकर तुकडासुद्धा ओवाळून टाकते आणि मग त्या सगळ्यांना घरामध्ये घेतलं जातं. तेव्हा प्रेक्षकांनो अंजलीची रूम आता अर्णव आणि ईश्वरीने छान अशी डेकोरेट केलेली असते. बाळासाठी खेळणे, पाळणा सगळं काही आणलेलं असतं. आणि तेव्हा अंजली रूम बघून खूपच जास्त आनंदी झालेली असते. ती म्हणते वा, रूम तर खूप छान डेकोरेट केली आहे. तेव्हा मामा म्हणतात की अंजली हे सगळं बाळाच्या मामा आणि मामीने केले बरं का, त्यांनी ही खेळणी आणली सगळं आणि त्यांनीच ही रूम डेकोरेट केली. तेव्हा इथे अंजली गप्पच बसते, ती काहीच बोलत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो राकेश म्हणतो की मी सांगितलं होतं ना की मला वेगळी रूम हवी आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी गेस्ट रूम मी रेडी करायला सांगितले. आणि तेव्हा इथे राकेशसाठी एक वेगळी रूम आता सजवलेली असते, ती असते गेस्ट रूम आणि तिथे तो राहणार असतो. तेव्हा इथे राकेश बसलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली म्हणते मामी अगं यांना जरा चहा नेऊन देतेस का, त्यांना चहा दे. तेव्हा इथे ईश्वरी वरून आता बघत असते. तेव्हा मामी तिथे येते आणि म्हणत असते घ्या जावई बापू चहा घ्या. तेव्हा इथे लगेचच राकेश म्हणतो थँक्यू हां मावशी. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणते मावशी. तेव्हा राकेश म्हणतो हो, तुम्ही इथे कामच करता ना घरातली, हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्हीच होता बाळाबरोबर, अंजलीबरोबर त्यांची काळजी करायला आणि आता घरातली कामंसुद्धा सगळी तुम्हीच करताय. मग तुम्ही इथे काम करणाऱ्या मावशीच झालात ना, मग मी तुम्हाला काय म्हणू, वेगळी हाक मारू का, काकू म्हणू का तुम्हाला. तेव्हा इथे वल्लरी म्हणते गप्प बसायचा, जास्त बोलायचं नाही, नाटके करतोस तू. आणि ती जोरदार राकेशच्या थोबाडीत देते, कारण तिला खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते ए राजेश, तुला काय वाटलं रे, तू इथे नाटक करशील आणि मी तुझ्या नाटकावरती विश्वास ठेवेन. मला सगळी तुझी कारस्थानं माहिती आहेत, कळलं ना, तू काय केलेस काय नाही केलेस. आणि आता तुझी कारस्थानं ती ईश्वरी आणि अर्णव बाहेर काढणारच होते, तेवढ्यातच हे अपघाताचं नाटक केलेस. हे मला काही कळत नाही असं वाटतं तुला, सांग ना असं वाटतं का. यापुढे जर माझ्याबरोबर वैर घेतलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, ही गोष्ट लक्षात ठेव. मला मावशी म्हणतोस आणि तू कोण आहेस रे, तू कोण आहेस सांग ना, स्वतःचं अस्तित्व काय आहे. आता इतके दिवस हॉस्पिटलमध्ये पडला होतास ना, तेव्हा अर्णवने सगळं बिलिंग केले, कळलं का तुला, मी कोण आहे मी कोण आहे. अरे हॉस्पिटलचं बिल भरायची तरी तुझी लायकी होती का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजलीने अर्धवट बोलणं ऐकलेलं असतं. ती म्हणते मामी हे काय बोलतेस तू, त्यांना सगळं का सांगतेस. हे बघ तुला माहिती आहे ना त्यांची सध्याची अवस्था काय आहे, मग तरीसुद्धा तू त्यांची लायकी काढलीस, त्यांच्या थोबाडीत मारलीस तू. तेव्हा प्रेक्षकांनो राकेश म्हणतो मारली माझ्या थोबाडीत मारली, मी काय केलं. तेव्हा इथे वल्लरी म्हणते अगं नाही, चुकून माझा हात उचलला, मी मारलं नाही गं, गालावरती काहीतरी बसलं होतं ना त्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो अंजली म्हणते अगं नाही, मी माझ्या डोळ्याने बघितलं, तू जोरात त्यांच्या थोबाडीत मारलीस, त्यांचा अपमान केलास तू. तेव्हा राकेश म्हणतो का मला तुम्ही या घरामध्ये घेऊन आलात, मला मारण्यासाठी, मला काही आठवत नाही आहे म्हणून. मी त्यांना मावशी म्हणालो तर त्यांना इतका राग का आला. घरामध्ये काम करणाऱ्या बाईला आपण मावशी ताई काकी काहीतरी हाक मारतो ना, म्हणून मी त्यांचं वय पाहता त्यांना मावशी म्हणालो, तर त्याच्यात माझं काय चुकलं. तेव्हा इथे अंजली म्हणत असते अहो ती मामी आहे माझी, पण मामी हे तू चांगलं केलं नाही आहेस हा, मला अजिबात आवडलेलं नाही आहे. म्हणजे आत्तापर्यंत चिंटूने फक्त त्यांचा अपमान केला होता आणि तू माझी मामी असून त्यांच्यावरती हात उगारलास, त्यांचं थोबाड फोडलंस तू, मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. खरंच मामी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अगं. वल्लरी आता पूर्णपणे फसलेली असते. राकेशसुद्धा कांगावा करतो, मी इथे राहणार नाही, मी निघून जाईन, मला कुठेही सोडा तुम्ही, पण जर माझा अपमान होणार असेल तर मी इथे का राहू, मला काही आठवत नाही आहे, त्याच्यात माझी काय चुकी आहे. एकतर मी माझी सगळी ओळख विसरून बसलो आहे आणि तरीसुद्धा मी तुमच्यावरती विश्वास ठेवून इथे आलो आहे, तर तुम्ही मला माराल का. तेव्हा अर्णव म्हणतो हे बघा काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल, प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका. तेव्हा राकेश म्हणतो हे बघा तुमच्यासाठी मी इथे आलो आहे,
तुमच्यावरती विश्वास ठेवून आलो आहे, कारण तुम्ही मला रिक्वेस्ट केली, तुम्ही माझ्यासमोर हात जोडले की घरी चला म्हणून मी आलो आहे की नाही. मी आधीच सांगितलं होतं मला काही आठवत नाही आहे, मला घेऊन जाऊ नका, म्हणजे माझ्याकडून काही चूक होणार नाही. तर इथे मी एक मावशी काय बोललो तर माझ्या थोबाडीत बसते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, मामी अहो हे काय केलं तुम्ही, बिचाऱ्यांच्या थोबाडीत दिली तुम्ही. अहो जर कसला तुम्हाला राग आला असेल तर तोंडाने बोलायचं ना, थोबाडीत द्यायची काय गरज होती. इथे आता वल्लरी म्हणते, ईश्वरी तू गप्प बसा, तू मध्ये मध्ये बोलू नकोस आणि ईश्वरीच्या मनात माझ्याबद्दल आता गैरसमज भरू नकोस. अंजली माझ्यावरती रागवावी चिडावी म्हणून हे सगळं बोलतेस ना तू. तेव्हा ती म्हणते, मामी अहो मी असं का करेन तुम्ही सांगा बरं, का करू मी असं. पण आता मी वरून बघितलं ना, किती जोरात मारली तुम्ही त्यांच्या थोबाडीत. अहो डोक्याला मार बसलाय त्यांच्या, माहिती नाही आहे तुम्हाला त्यांना किती लागले, टाके पडलेत आणि तुम्ही त्यांच्या जोरात थोबाडीत दिलीत. ते तर काहीच बोलले नव्हते. थँक्यू मावशी, या शब्दावरती कुणी कुणाच्या थोबाडीत देतं का. अंजलीताई हे बघा, तुम्हाला राग येणं साहजिकच आहे, पण मामींना कदाचित नसेल आवडलं त्यांना इथे मावशी हाक मारलेली, कारण ते या घरातल्याच आहेत ना, बरोबर की नाही मामी, म्हणूनच तुम्हाला वाईट वाटलं असेल ना. तेव्हा इथे मामा म्हणतात, अगं हो ईश्वरी, पण म्हणून कुणी कुणाच्या थोबाडीत देतं का. वल्लरी अगं काय हे, त्यांना सध्या तरी काही आठवत नाही आहे, मग आपण त्यांना समजून घ्यायला नको का. ते जर तुला मावशी म्हणाले तर त्यांना तू सांगायचं होतंस, बाबा मी हॉस्पिटलमध्ये इतकी दिवस होते पण मी मावशी नाही आहे, मी अंजलीची मामी आहे, असं सांगायला नको का तू. त्यांना काय माहिती, जर त्यांना काही आठवतच नाही आहे तर आता आपल्यालाच त्यांना समजून घ्यायला हवं. त्यांचं आपल्याबरोबर असलेलं नातं आपण त्यांना सांगितलं पाहिजे, जावई बापू तिच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणतो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, राजेश प्लीज, मला माहिती आहे तुम्ही मला सांगितलं होतं की कुठलंही नातं लादायचं नाही, मी तुमच्यावरती लादलं आहे का नातं, नाही की नाही. पण हे बघा मामीकडून चूक झाली, तिने तुमच्यावरती हात उगारायला नको होता. एवढ्या सोप्या शब्दाचा तिने चुकीचा अर्थ घेतला आणि म्हणून तिने तुमच्यावरती हात उगारला. पण मामी यापुढे तू लक्षात ठेवा, तू अजिबात यांच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. तू त्यांना काही नाही दिलंस ना तरीसुद्धा चालेल. ईश्वरी तू आहेस ना, हे बघ मला माहिती आहे तू सुद्धा त्यांचा खूप राग केला आहेस आधी, पण आता मी तुला एक गोष्ट सांगते, आता या घरामध्ये म्हणजे मला असं वाटतं हे सगळं तुमच्या दोघांमुळेच झालं आहे. पण तू आता त्यांची काळजी घ्यायची, त्यांना काय हवं नको ते तू द्यायचं. मामी तू त्यांच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. ईश्वरी करशील ना की तू सुद्धा त्यांना टोमणे मारशील. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही ताई, अहो मी कशाला टोमणे मारेन, मी जिजूंना जे हवं ते सगळं देईन. जिजू तुम्ही अजिबात काळजी करू नका, यापुढे तुमचा चहा नाश्ता जे काही असेल ते सगळं मी तुम्हाला तुमच्या हातामध्ये आणून देईन ना, अजिबात तुम्ही काळजी करू नका. आणि ब्रेकफास्ट वगैरे सगळ्यांसोबत बसूनच करत जा, म्हणजे इथे अंजलीताईंजवळ तुमच्या गप्पासुद्धा होतील, हो की नाही अंजलीताई. तेव्हा इथे ईश्वरीने काय केलेलं असतं, मामीला साईडलाईन केलेलं असतं. मामी आपल्याबद्दल म्हणजे अर्णव आणि ईश्वरीबद्दल अंजलीला भडकवते, ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात आलेली असते. आणि जेव्हा इथे आता मामी राकेचा राग करून पटकन त्याच्या थोबाडीत देते, त्या संधीचा फायदा उचललेला असतो ईश्वरीने, की जर आपण अंजलीच्या मनामध्ये आता मामीबद्दल विष पेरलं किंवा गैरसमज निर्माण केला, खरं तर हे चुकीचं आहे. पण आता वल्लरी जे आत्तापर्यंत करत आली आहे, तिने एका भावा बहिणीमध्ये दुरावा यावा म्हणून किती प्रयत्न केले. आता इथे ईश्वरी म्हणते की तेच प्रयत्न आता मी करणार आहे. मामी तुम्हाला आता अंजलीताईंच्या नजरेतून पाडणार आहे, बाजूला करणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, मामी तुम्ही आजपासून जिजूंना चहा वगैरे काही द्यायचा नाही, मी देणार. ईश्वरी म्हणत असते, हे बघा ताई, मी तुम्हाला प्रॉमिस करते की जिजूंना काय हवं नको ते सगळं मी व्यवस्थित देईन, तुमच्या समोर देईन हवं तर, म्हणजे तरी तुमचा विश्वास बसेल ना. ती म्हणत असते की या घरामध्ये माझ्या नवऱ्याची कुणाला किंमतच नाही आहे, म्हणजे इतक्या मरणाच्या दारातून परत आला आहे त्या माणसाच्या तू थोबाडीत मारलीस. मामी मला तुझ्याकडून हे अजिबात अपेक्षित नव्हतं. मामी तू माझ्याशी आता काही बोलायला येऊ नकोस, मला तुझं तोंड बघायची इच्छा नाही आहे. इथे आजारी माणसाजवळ आपण चांगल्या पद्धतीने बोलतो, जेणेकरून ते आपल्या जवळ इथे मन मोकळं करेल. पण तू काय केलंस, तू इथे माझ्या नवऱ्याच्या थोबाडीत मारून खूप मोठी चूक केली आहेस आणि ते मला अजिबात पटलेलं नाही आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो,
इथे आता तिला इतका राग आलेला असतो की ती वल्लरीचं तोंड बघायला सुद्धा तयार नसते. आणि त्या संधीचा फायदा उचलून इथे आता ईश्वरीने वल्लरीला अंजलीपासून दूर केलेलं असतं आणि तिने अंजलीचा थोड्याफार प्रमाणात का होईना राग कमी करून तिचा पुन्हा एकदा विश्वास संपादन केलेला असतो. आणि ईश्वरीची ही आयडिया आता अर्णवला समजलेली असते आणि त्याला त्या गोष्टीचा आनंद झालेला असतो.